गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या दिवस चौथा आज गोवा सिरीज. आणि आता आम्ही उठलो आहे दोघं, कोकांग आणि डॅडा, आणि मम्मी पण आवरून रेडी आहे. कोमलन त्यांना बोलवते. आता पॅरेंट्स असण्याचं एक असं आहे की किती फिरायला या, लवकर निघायचं, किती प्लॅन करा, आदल्या रात्री लवकर निघणं होतच नाही. कारण बाळामुळे बाळाची तयारी, बाळाचं उठणं, बाळा जेव्हा उठेल तेव्हाच आपल्याला उठावं लागतं, दिवसभर त्रास देतो है ना. कसं बघतोय तर आगात बघत राजा. आणि प्रियाचं पण कसं आउटफिट बघा, ह्या आउटफिटमध्ये तिला बनवावं लागतंय सगळं बाळासाठी. आता आता काय बनवलं हे सेरेलॅक, कारण इथं दुसरं काही भेटतच नाही आहे. आणि सोबत आपण काय आणलेलं नव्हतं जास्ती, तर दूध पण फक्त 2च टाईम पितो, सकाळी आणि रात्री. त्यामुळं मग आता सेरेलॅक बनवलं. काल डाळ खिचडी होती, आज सेरेलॅक, आता दुपारी उपमा आहे ना, नाही तर वेगळं काहीतरी ट्राय करू हॉटेलमध्ये. आता आपण चाललो आहे एका ठिकाणी. आता ते कन्फर्म नाही नेमकं कुठं जातो, त्यामुळं तुम्हाला सांगू शकत नाही. येस, तर आम्ही आता निघू, पहिले बाळाला खाऊ घालू. सगळे आमचं वेट करतायत, सगळे रेडी झाले, खाली थांबले. तो निघालो आम्ही आता मस्त खाली जायला. कोकोचा ड्रेस चेंज केला आहे, कारण की कोकोने आता खाता खाता खूप ड्रेस भरवून टाकलेला तो घातलेला होता ड्रेस. येस, काय वाटलं पाहिजे तुला? कोमलनी मी व्हिडिओ काढेपर्यंत तिच्याला खाऊ घातलं आणि मला वाटलं तू खाण्यासाठी ठेवलं. तर आता कोकणला आय लव्ह गोवा जो किट्टूला घेतला तसाच ड्रेस घातला आहे. आणि दोघं भाऊ आता सेम ड्रेसमध्ये आहेत, होय ना कोको? नुसतं त्याची झोपेतून उठवलं का त्याला नुसतं चिडचिड करतो. मग त्याची पूर्ण झोप झाल्यावर तो उठला ना मग अजिबात रडत नाही. पण आता काय, बाहेर आलो तर पोरं नाटक करणारच, सहन करू. सगळे गेले कायकिंग करायला. आता इथून दिसणार नाही कारण खूप लांब आहे. पण प्रिया, मी आणि कोकांग इथेच आहे, कारण कोको अलाउड नाही आहे इथे. कोकोला लहान बाळाला अलाउड नाही, त्यामुळे ते बोलले की त्याच्यामुळे आम्ही बोललो आम्ही थांबून घेतो. आणि यांचं नाही, मग मी विचारलं त्यांना किट्टूला अलाउड आहे, तर ते बोलले की ऍक्च्युली कसं 3-4 वर्षाचे मुलं बापरे तो बघ. आता मग ते बोलले की 2 वर्षाच्या खालच्या बाळांना अलाउड नाही आहे. मग मी म्हटलं ठीक आहे, मग आता जेव्हा हे लोक वरती येतील तेव्हा आम्हाला जायला भेटेल, हो ना कोको? मग कोको बाळाला नाही करायला भेटणार, मग कोको बाळाला राईड नाही करायला आणि भेटणार. दुसरी गोष्ट असं की मला खूप इच्छा आहे जाण्याची, पण बाळाला घ्यायला ते लोक बोलले आम्ही जाऊन येतो, मग तुम्ही घ्या बाळाला. आम्ही घेतो बाळाला, म्हणून आम्ही थांबलोय. आणि आमचं तिघांचं आउट. आज आम्ही काय झालेलं माहिती का, मी स्ट्रॉबेरी, पिस्ता आणि हा आमचा काजू आहे. याला मी ऊन लागेल म्हणून वरून जॅकेट घातलं ना, तर त्याला गोवाचं ड्रेस सेम किट्टूला आणि कोकोला सेम घेतलाय प्रीतमनी. काल कोकोला घ्यायचं होतं, मग ते बोलले चल दोघांना जुडवा भाऊ बनवून टाकला, त्याच्यामुळे किट्टूला पण घेतला आणि दोघांनी सेम ड्रेसिंग मारली. क्लियर होता है तो दिखता है, हाँ हाँ, नहीं तो अभी ऐसा ग्रीनरी लेकिन तब होता तक है. मोबाईल का सब कुछ वाट लगा रहता है. यामध्ये कोणी माणसं नाही पडले अजून, मोबाईल पडले ते म्हणतात. क्या पूरा बाल बोलता है इधर आके आके बोलता है बाप रे, मोबाइल गिरा, थोड़ा मदद कर. फिर नहीं मिलता है. हम लोग जाता है पे मोबाइल नहीं मिलता, ये मिलता नहीं. बहता पाणी आहे ना, इसीलिए बहता है ना पाणी, इसीलिए. तर याच्यामध्ये असा विषय, जास्त खोल पाणी नाहीये, पण तिथून पुढे खोल आहे. मच्छी वगैरे पकडणार आहेत. आणि इथून इथे जायचं म्हणजे 45 मिनिट हे चालू शकतो आपण, आणि जास्त खोल नाहीये. दुसरी गोष्ट असं की ते मी यांना विचारलं की कोणी डुबलंय का आजपर्यंत याच्यात, तर ते बोलले कोणी काय असं झालं नाही, बट मोबाईल जास्त गेलेले पाण्यामध्ये आणि ते काय परत भेटले नाहीये, म्हणून मोबाईल थोडा सांभाळून. आपल्याला पण मोबाईल सांभाळून व्हिडिओ काढावा लागेल. बस. हे आमची एक अशी कंटेंट रील चालू आहे, म्हणजे ट्रान्झॅक्शन रील. तर त्याच्यासाठी कोकांगला जाम मजा येते, अरे काका. त्याला नेहमी मजा येते हे व्हिडिओ बनवताना, हसतो जरा. लय हसतो, वाटत किती रडत असला तरी हसतो. तुला फिरायच्या, अरे बापरे डोले. चला तिकडे बसू आपण. चल सावलीत बस. फायनली अर्ध्या तासानंतर परत चालले ते. मला वाटलं परत चालले, झालं म्हणजे आता अर्धा तास झालं ना त्यांना, म्हटलं आता तरी येतील.
व्हिडिओ काढायला लावला त्यांनी. अर्धा तास झाला. आता हे कोकोला सांभाळतील आणि मग आम्ही जाऊ आता मध्ये. तेव्हा कसे आल्यावर भेटताय एकमेकांना हे दोघं. हे तुमचा ड्रेस बघू देणार आहे मला. कोको कोको उभा राहा. किट्टू दादा उभा राहा. अरे तो नुसता किट्टू दादाला चिटकू राहिलाय. त्याला असं झालं होतं कुठं गेला होता एवढा वेळ. द्या बाय. द्या बाय. दोघा भावांचं किती प्रेम होतं ते बघा. सारखे ड्रेस घातले तर. उठ उठ उभा राहा किट्टू दादा. उभा राहा लवकर. हे बघा मम्मीन ते आले. आता ते कोकांगला सांभाळतील आणि आता आम्ही चाललो आता बोटिंगला. नवरा बायको कपल ॲज अ कपल. चला इकडून आहे का एक बूट शूज काढ. नाही भाई किती वेळा सांगावं लागतं एकच गोष्ट. हिला बघितलं ना. हा काढ इथं. आम्हाला त्यांनी नवीन जॅकेट दिले ब्लू वाले. सेम मागितले होते आम्ही म्हणून. चल प्रिया. नाही नंतर आल्यावर. हो मला पण कसं तरी वाटतं प्रिया. पण सेफ्टी पॉलिसी आहे ना. ये प्रिया पटकन चल. छोड़ना नहीं. अभी धकेल दो अकेले को. तुम ऐसे बीवियों से छुटकारा छुड़ाते हो क्या तुम लोग? हाँ बीवियों से छुड़ाते हो तुम लोग? एक्सप्रेशन भारी था भाई. पडली प्रिया तू आता. नहीं पहली बार है ये. ओके ये हमारा शस्त्र अस्त्र पूरा दे तो प्रिया. बाइक का हैंडल की तरह पकड़ना. बाइक का हैंडल. हाँ ये पंखा सीधा रहेगा. ठीक है भैया. हाँ पंखा सीधा पकड़ो. पंखा सीधा ऐसा फ्लिप करो. ऐसा. अभी देखो आप लोग राइट मारेगा ना तो हाँ लेफ्ट साइड जाएगा. ओके और लेफ्ट मारेगा तो राइट साइड जाएगा. ओके. और सीधा चलने का तो सीधा जाना है तो लेफ्ट राइट मारो बोट सीधा आराम जाएगा. से. ओके और रिवर्स मारना है ना इसका ऐसे उल्टा पुश करो बोट सीधा जाएगा. ओके चलेगा. जाए ना थैंक यू. बोट को ऐसे यू टर्न मारना है समझो. यू टर्न नहीं मारने का ना. नहीं यू टर्न मारना है तो बोल रहा हूँ. ओके साइड मारो लेफ्ट ओके ओके चलेंगे. आपको फोटो लेंगे. थैंक यू. इथे ना आम्ही आता कायकिंगला सुरुवात केली आणि कॅमेरा आहे ना आम्ही त्या कायकिंगवाल्यांकडेच दिलेला. त्यांना म्हटलं म्हणजे मोबाईल आहे ना मध्ये पडण्याची भीती होती आणि फर्स्ट एक्सपिरियन्स होता म्हणून त्यांना बोललो की व्हिडिओ काढा आमचा. तर व्हिडिओ काढण्याच्या नादात प्रियाला काय पुढं गाडी थांबवताच आहे ना. ते बोट थांबवताच आहे ना. मी फिरवायचो ती फिरवायची. कन्फ्युजन होऊन जायचं. मी तिला बोलायचो अगं थांब जरा 2 मिनटं. होती ऐकतच नव्हती. आणि मग कसं तरी कन्फ्युजन करत इथे पण आम्ही फायनली भांडण करत बोट चालवायचा प्रयत्न केला. आमच्या कोको नव्हता त्यामुळे मी कोकणला जाम मिस करत होतो. पण मग काय झालं शेवटी त्या बाबाला सांगितलं की आमचा व्हिडिओ घे. मग आम्ही ते रीलसाठी व्हिडिओ काढला आणि मस्त दोघं कायकिंग करत परत थोडंसं एक चक्कर मारून आलो. फायनली मम्मी ते तिकडे आहेत आणि आम्ही दोघं बसलेलो आहेत. खूप मज्जा येते खरं सांगते. खूप भारी वाटते. म्हणजे एवढं ऊन असून पण ऊन फील होत नाहीये कारण की पाणी थंडगार खाली आहे त्याच्यामुळे काही वाटत नाहीये. हा तुम्ही लवकर आले. प्यार की कश्ती में डान्स केला तर बाई आपण डायरेक्ट पाण्यात राहू. प्यार की कश्ती में बबले तिकडे चालली कश्ती तुमची. अरे बापरे काय करणार. पाय दुखतायत. झालं का दुखणं चालू तुझं. इथल्या इथंच फिरवती वाटतंय बाई. मला पुढे राहिलं मागे राहिलं जागेच गोल आणि मी करायला लागलं का तर लगेच मला म्हणते तुम्ही करू नका. आता तिकडे क्रोकोडाईल आहे प्रिया. अरे मी काय केलं. मी चालवलं तर म्हणते चालवू नका. ए प्रिया तू झाडा काढला नसेल. सो झालंय आमचं कायकिंग करून आणि आता आम्ही निघालोय जेवण करण्यासाठी कारण फार भूक लागले.
आणि कोको पण सारखं चिडचिड करतोय कारण त्याला पण आता त्याचा पण जेवणाचा टाइम झाला. तर सगळे निघालेत. सगळ्यांनी 40-45 मिनिटं केली पण कोको रडत असल्यामुळे आम्हाला फक्त 10 मिनिटच करावं लागली. 10 मिनिटानंतर मग आम्ही बाहेर आलो. सो आता चाललोय जेवण करण्यासाठी. तुम्ही टेस्ट करायचं कोमल. आम्ही फिश काही ब्लॉग मध्ये बघायला भेटेल आणि बाबांसोबत बोलतो बाबा. ही मच्छी दिसायला खूप सुंदर आहे पण टेस्ट तर मच्छीची चांगली आहे पण हळदीचा फ्लेवर येतो त्यामुळं मला जास्त काय आवडलं नाही. बनवण्यामध्ये झालं बाकी टेस्ट चांगली आहे. पण आपण ठरवलंय नाही ते नवीन ट्राय करायचं. नवीन ट्राय करायचं म्हणून हा लिपो फिश आम्ही ट्राय केलंय बघू शकतो. लिपो आणि ती चोनक खाली स्पेशल. जेवायचं नाही काय नाही सो झालंय आमचं जेवण. आता आम्ही निघालो. पहिले घरी जाऊ. काहींना चेंज करायचंय. मला नाही करायचंय पण हिचा प्रेशर आहे मला. बघू. नाही मला नाही करायचंय तर बघू आता रूमवर गेल्यावर काय होतं ते. माझे डिसिजन बदलू शकते. तुम्हाला बदलावं लागणार आहे कारण की ह्या तुमचे माझे फोटो व्हिडिओ झाले आता दुसरे व्हिडिओ पण दुसरा माझ्या चॉईसचा नाही आहे त्याच्यामुळे मी नाही करू शकत. आता बाकीचं भांडण घरी जाऊन करू आम्ही. माझं पण नाही आहे माझं पण एकच आहे. हां तर बाकीचं भांडण घरी जाऊन करू आणि ना एका नवीन ठिकाणी जायचं. नवीन स्पॉट आहे. नवीन रेस्टॉरंट आहे. नवीन रिसॉर्ट आहे. काहीतरी आहे असंच बॉबी बोलत होते चला तिकडे जाऊ. सो आम्ही तिकडे भेटूया. आता ब्लॉग पूर्ण बघा. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे. नवीन ठिकाण आपण एक्सप्लोअर करत आहे. तो चला. सो गाईज काय झालं आता आम्ही संध्याकाळी घरी आलो आणि आहे ना कोको आणि किट्टू दादा खेळत होते. तर कोको आहे ना त्या झाडाच्या तिथं बसलेला होता आणि अचानक पडला खेळता खेळता. तर पडल्यामुळे ना त्याचा हा एवढा भागाला आहे ना मोठं टेंगूळ आलं. असं मोठं टेंगूळ आलं आणि त्याच्यामुळे काय झालं आम्ही आत्ता जिथे जाणार होतो जसं मी तुम्हाला रेस्टॉरंटमधून बाहेर निघालो आणि तेव्हा सांगितलं की आम्ही आता बाहेर जाणार आहोत एका मस्त ठिकाणी. एक मयन क्लब म्हणून आहे तिकडे जाणार होतो. पण कोको पडला. खूप जास्त रडला. ते टेंगूळ आलं आणि त्याला मग प्रिया बोलली की थोडंसं झोपी लावू आपण. तो झोपला त्याच्यामुळे विचार केला की मी त्यांना सगळ्यांना बोलू तुम्ही जा पुढे आम्ही ना तो उठला की मग येईल म्हणून. पण काय झालं की तो झोपलेला तर अजून उठला नाहीये. आता जवळजवळ झाला 1.5 तास आणि अंधार झाला तर बॉबी आणि कोमल बोलले की आम्ही येतो रिटर्न आता. कारण ते एका क्लबला गेलेले तिथे फोटो वगैरे काढले व्हिडिओ काढले थोडंसं एन्जॉय केला आणि आता घरी येतात. आज शेवटचा दिवस आहे आणि आम्ही दोघं पण खूप लवकर. गोवाला असंच होतं फास्ट मध्ये दिवस जातात निघून. तर कोको पडल्यामुळं आमची आजची ती ट्रिप राहून गेली आणि एक म्हणतात ना की बाळाजवळ थांबणं आम्हाला गरजेचंच होतं. कारण माझा बाळ खूप रडला माझा बाळ. म्हणजे झोपल्यानंतर ऍटलिस्ट ते टेंगूळ थोडंसं कमी होईल कारण बरंच मोठं टेंगूळ आलं त्याला. आणि किट्टू दादाला असं वाटलं की त्याच्यामुळेच पडला तो. किट्टू दादानी स्वतःला खूप मारून घेतलं. त्याला सांगितलं की किट्टू दादा तू नाही पाडलं त्याला. तुझ्यासोबत खेळत होता तो अचानक पडला. खेळता खेळता अडकून पडतात पोरं. तो पडला तो. मग किट्टू दादाला येऊन म्हटलं तुझा छोटा भाऊ आहे ना त्याला सांग रडू नको कोको. मग तो येऊन बसला. बोलतो येऊन की तू ती टोपी ना नुसती इकडे तिकडे उडून जाते ना तर तिला ना चांगली नाही. ती टोपी चांगली नाहीये मामा. ती टोपी आहे ना बिलकुल चांगली नाही. ती फेकून दे. काय झालं होतं ती टोपी अशी डोक्यात घातली त्यांनी आणि ती गोलवाली टोपी नाही हाईट आहे ती. असं काढायला गेला त्याची कशी सवय अशी ओढायची तर काढायला गेला आणि गेला खाली पडून. मग आणि ते कसं ते झाडाच्या तिथे ना असं बसायला जागा होती अशी म्हणजे नाही का झाड असतं त्याच्या भोवती बसायला जागा राहते तर त्याच्यावरती बसलेला होता तो.
तर तो डायरेक्ट पडला तोल जाऊन आणि त्याच्यात म्हणजे तोंडावरच पडला. नशीब तोंड नाही फुटलं परत बाबा, नाही तर तरी तोंडाला इथे माती वगैरे सगळी लागली होती त्याच्या. तेच सांगतो, मला तर असं टेन्शन झालेलं परत दात बीत घुसतो ना, आता झालं तोंड फुटलं, परत तोंड फुटलं असतं डायरेक्ट आम्हाला घरी निघावं लागलं असतं दोघांना. तर म्हणजे ह्या गोष्टींची खूप जास्त काळजी. आणि कसं आहे, लहान बाळांना किती पॅक ठेवायचं, किती पॅक, ते पॅक सुद्धा राहत नाही अजिबात. त्याला किती पॅक करायला गेलं ना, तो इरिटेट होतो, खूप इरिटेट होतो. मग त्याला मोकळं खेळू देतो, म्हणजे धडपडल, थोडंसं पडतील, झडतील, पण तेव्हाच ते मजबूत बनतील असं वाटतं. पण मग कसं आहे, पहिलंच बाळ आहे त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटते की जास्ती नको लागायला बाबा. अनुभव पहिला आमचा, आणि त्याच्यामुळे थोडं. आणि कोकांग लय नाजूक पण आहे म्हणजे, आणि कोकांग लय स्वीट पण आहे. मग ते त्याला थोडंसं काही झालं ना, असं रडताना एकदम असं मोठं तोंड करतो तो. मग मला लय कसं तरी वाटतं. आता उठल्यावर मी तुम्हाला टेंगुळ दाखवतो त्याचं. उठलाच वाटतं, उठलंच आहे बघा टेंगुळ पहा. आता तरी लय ओसरला प्रिया. आता आहे ना, तो झोपेतून उठतोय हळूहळू, आणि त्याला दूध पाजेल प्रिया. परत थोड्या वेळ दूध पिऊ द्या, त्याला रिलॅक्स होऊ द्या, आणि मग त्याच्यात थोडीशी ॲक्टिव्हिटी तयार झाली की मग त्याला तुम्हाला भेटवतो. पण आज एक आमचा स्पॉट राहून गेला, प्रिया आणि मी. पण मग बाळाजवळ थांबणं पण तेवढंच गरजेचं होतं. आणि मम्मीन त्यांचे पण वारंवार फोन येत होते की उठला असेल कोको तर घेऊन या. पण राहिला तो स्पॉट. आता वेळ झाला आहे, जवळजवळ 8 वाजले आहेत, आणि आता सगळे रूमवर येत आहेत. सो आज आम्ही असं ठरवलं की आज आम्ही हॉटेलमध्येच बसून सगळं चिल करू, सगळे फॅमिली टाईम स्पेंड करू, आणि उद्या सकाळी चेकआउट आहे. सो चेकआउट करून आम्ही निघू. प्लॅन काय आहे पुढचा 2 दिवसांचा माहीत नाही. जर कदाचित घरी गेलो तर डायरेक्ट घरी, अदरवाईज अजून एक डेस्टिनेशन त्यांचा प्लॅन चालू आहे. बट सगळे आले की डिसाईड करू. हे बघा, हा तोच कोकांग आहे ज्याचं आहे ना, आत्ताच संध्याकाळी आहे ना एका उंच हाईटवरून पडून आहे ना डोकं सुजलं होतं. आणि तोच कोकांग आता आहे ना मस्त खेळू राहिला. तर त्याला आहे ना मस्त झोपवलं, रेस्ट केली, आणि थोडंसं आहे ना त्याचं हेड मसाज केली होती त्याची मी. तर त्याच्यामुळं आहे ना त्याचं डोक्याची सूज थोडीफार कमी झाली, आणि तो लगेच विसरून पण गेला आणि पुन्हा खेळायला लागला. कसं खेळल्याने ना पोरांचं दुखणं कमी होऊन जातं, आणि त्यांची ग्रोथ चांगली होती.